हाय मैत्रिणींनो, युनिक रचनामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता माझ्या ऑफिसचं काम बऱ्यापैकी उरकलेलं आहे. सो मी आता इथे लॉग आउट केलेलं आहे आणि आता डुगू मस्त हाय करतोय. हाय डुगू. तर आता मी इथे माझी फाईल क्लोज करून आपला लॅपटॉप ऑफ करते आहे. लॅपटॉपवरती जो स्क्रीनवर फोटो ठेवलेला आहे ना, तो आपल्या डुगूचा एक आठवड्याचा असतानाचा फोटो आहे बरं का. आणि हा फोटो मला खूप आवडला होता, त्यामुळे मी हा लॅपटॉपच्या इथे स्क्रीनवरती ठेवलेला आहे. आणि हा फोटो तसा म्हणायला गेलं तर जुना आहे. डुग्गू आपला आता 2.5 वर्षाचा होईल लवकरच. आणि आता मी इथे रिफ्रेश करून लॉग आउट करते आहे. आणि मी असं पूर्ण डेचा व्लॉग वगैरे असं शूट करत नाही शक्यतो. शॉर्ट व्हिडिओ, रेसिपी वगैरे, ट्रॅव्हलचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असते. पण हा व्हिडिओ टाकण्यामागे खूप मोठं कारण आहे, ते मी तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता आपण इव्हनिंगचा व्लॉग स्टार्ट करणार आहोत लवकरच. डुग्गू पण इथे ब्लॉगिंग करायला बघतोय. फोन कॅमेरा त्याने पकडलेला आहे. आणि कारण माझ्याकडे स्टँड आहे पण तो व्यवस्थित वर्क करत नाही आहे, त्यामुळे कसं थोडंफार मला लक्ष देऊन करावं लागतं. तर 3:30 पावणे 4 झालेले आहेत. ऑफिसचं काम उरकलेलं आहे. आत्ता दुपारची भांडी मला घासायची आहेत. इथे खाली गॅस ओटा ओला असल्यामुळे डुग्गूला मी चेअरवरती बसून घेतलेलं आहे. भांडी घासून झालेली आहेत, बघू शकता. एक टिफिन फक्त राहील, कारण कसं झालं होतं, नेमकं पाणी दुपारी गेलं असल्यामुळे खूप उशीर झाला. आणि आत्ता वाजलेले आहेत 4:15. तर आता मी इथे डुग्गूसाठी मस्त उपीट करत आहे खाण्यासाठी, कारण की कसं तो बिस्किट मॅगी वगैरे खरं तर मी देते त्याला, नाही असं नाही. उगाच खोटं बोलून दाखवण्यापेक्षा आपण खरं कधी दाखवलेलं परवडेल, नाही का. आणि मग पण मी म्हटलं नको खाऊच, नाही का, जास्त हेल्दी नसतं ते. सारखं सारखं खाल्ल्याने लहान मुलांना त्रास होतो. तर आता इथे मी पाण्याच्या बाटल्या घासून धुवून स्वच्छ भरून घेतलेल्या आहेत. आता हंडे वगैरे घासून इथं बाटलीमधून पाणी पण ओतून घेतलेलं आहे. आता मी बाहेर जाती आहे डुग्गूला काहीतरी नाश्ता घेऊन. आता बघू नाश्ता तो खातोय की नाही ते, कारण तो कसं कधी कधी त्याच्या मूडवर डिपेंड असतं. आता मी इथे एक बाईट टेस्ट करून बघते, म्हणजे त्याच्या खाण्यायोग्य आहे की नाही. मग तेव्हाच मी त्याला चारते. आता तो तर खरं तर एक्साइटेडमेंट त्याची वाटते मला, एक्सायटेड आहे तो, पण आता काय माहिती खातोय की नाही ते. तर अशा प्रकारे मी त्याला चारलेलं आहे बऱ्यापैकी. आणि तो झोपायचं म्हणून खरं मी हॉलमध्ये गेले होते, पण तो काही झोपलाच नाही. फायनली मी 1 तासाभराने आले. 6:15 6:30 वाजलेले आहेत. आणि आत्ता मी इथे वाटण करून घेतलेलं आहे. आणि व्हॉइस ओव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम त्या व्हिडिओमध्ये झाला आहे, म्हणून मी पूर्ण व्हिडिओलाच व्हॉइस ओव्हर करून घेत आहे. तर हे वाटण जे आहे ना, मला हे चिकन आज पण झटपट बनवणार आहे. अगदी 10 ते 15 मिनटांमध्ये चिकन शिजवून होतं. तर इथे काय करायचं आहे, जे वाटण आहे ना ते सगळं चिकन मस्त 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळं वाटण जे आपण घालणार आहोत, जे मसाले घालणार आहोत ना, ते सगळं चिकनमध्ये घालायचं आहे. आणि 15 मिनिट फक्त मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तुम्ही जे मसाले वापरत असाल तेच मसाले, काहीच वेगळं वापरायचं नाही आहे. कांदा एवढं तिखट आहे ना की वाटण करून बराच वेळ झाला आहे तरी पण असं डोळ्याची आग होती आहे. आता इथे वाटण आपलं जे आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये करायचं असेल ना, तर ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा, तुम्हाला खूप उपयोग होईल. आता मी ते झाकण लावून हे ठेवून देते आहे 15-20 मिनिटांसाठी. आता 15-20 मिनिट मी म्हटले होते खरं, पण इतकी गडबड होती ना, 10 ते 15 मिनिट ठेवलं होतं तरी पण. आणि मग आता मी फक्त इथे तेल घालते आणि तेलामध्ये हे फ्राय करण्यासाठी ठेवते. आत्ता बरोबर 15 मिनिट किंवा त्याच्या आधी जरी तुम्ही उघडून बघितलं ना, तरी चिकन तुमचं तुम्हाला शिजलेलं मिळेल. आता इथे चिकन आपलं बघू शकता काय मस्त दिसतंय ते. कारण की मी बाहेर आहे ना, इतकी गडबड आहे ना, कारण डुग्गूला इथे झोपून आलेली आहे. आता तो कधी उठेल काहीच माहीत नाही आहे. चिकन शिजेपर्यंत 10 ते 15 मिनिटांमध्ये मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे मस्त मऊ. आता चपात्या करायला घेते आहे. एक चपाती इथे आहे तव्यावर आहे, एक चपाती माझी लाटून झालेली आहे. आणि त्यानंतर चिकन आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही जसं तुम्हाला हवं आहे तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये पातळ करू शकता किंवा घट्ट. तर मी शक्यतो घट्टच ठेवते, मला जास्त पातळ आवडत नाही चपातीसोबत. इथे भात लावलेला आहे. आत्ता तरी वाजलेले आहेत 8:15. आता 8:15 वाजलेले आहेत. आता मी चालले डुग्गूला जेवण द्यायला. तो खूप रडतोय, त्याला भूक लागलेली आहे, पण खायची नाटकी चालू आहेत. आता जेवण त्याचं झालेलं आहे. आणि हे कपडे मी दुपारी धुतलेच नव्हते, मग असे सांगितलं होतं की पाणी आलं नव्हतं. यांचे पण कपडे आहेत, पण म्हटलं ह्यांचे राहू देत, उद्या धुता येतील सकाळी उठल्या. पण डुग्गूचे कपडे मी आधी धुवून घेतले. आता वाजलेले आहेत 8:45. 8:45 वाजलेले आहेत. आता डुग्गूला झोप आलेली नाही आहे. त्याला 5-10 मिनिट फक्त मी बिझी ठेवलं होतं. तो पियानो घेऊन बसलेला आहे. ॲटलिस्ट तो एक 5-10 मिनिट वेट करेल, म्हणजे नाही कमी असताना, कारण की परत मग मी कपडे धुत वगैरे असेल तर तो इथे काहीतरी उद्योग करत बसेल, म्हणून त्याला बिझी ठेवलं होतं. तर तो खेळला त्याचे 5-10 मिनिट छान. आणि जास्त वेळ जर मी थांबणार असेल ना, तर त्याच्याकडे मी सारखी लक्ष देत असते, नाही तर त्याला तिथं म्हणते बाथरूमच्या बाहेर चेअर लावून झोप बस. सॉरी. आणि आता
तो मस्तपैकी त्याला मी गाणं म्हणून म्हणते डुगू झोप झोप. तो म्हटला तर खरा मला 9 वाजता मम्मा झोप आली आहे झोप आली आहे. पण हे काय आता 10-10:30 वाजत आलेत 10:30 तरी तो अजूनही झोपलेला नाही. आता मी मुद्दामून इथे टाईम दाखवते आहे कारण की उगाच असं नको वाटायला की मी खोटं बोलते किंवा काय. तर आणि नेमकं इथे आता मला खूप झोप आलेली आहे. तुम्ही बघू शकता 11:45 वाजलेले आहेत तरी डुग्गू झोपलेला नाही आहे. पण मी झोपते. गुड नाईट, बाय, सी यू सून. तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत बाय.